दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान. दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते, लिहिले भारतीय संविधान. केला चौदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन. केला चौदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन, करते मी नमन. भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, कायदेपंडित, भारतरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते. कोण होते बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ काय? आ. आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणिला. बेधडक सत्याग्रह केला चौदार तळ्याचा. डगमगले नाही संकटे आल्यावर. करते समाज उन्नतीचे. रचयिते भारतीय संविधानाचे. बाणेदार ते स्वभावाने. बारकाईने अभ्यास करणारे. साधक ते बौद्ध धर्माचे. हेतू ज्यांचा सर्वसामान्यांच्या विकासाचा. बदल समाजात घडवून आणणारे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेक वर्ष चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते. अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण. पुसण्या त्यांचे अश्रू, देण्या दीनदलितांना नवसंजीवन. अवतारला एक महामानव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. अशा या महामानवाचा, युगप्रवर्तकाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. जातीने अस्पृश्य महार असल्याने त्यांना हीन वागणूक दिली जात असे. शिक्षण घेत असताना वर्गात येऊ देत नव्हते. इतरांसोबत राहू देत नव्हते. सर्व लोक त्यांना दूर दूर करत असे. तरी त्यांनी वर्गाच्या बाहेर बसून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांना वाचनाचा छंद होता आणि तो वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे म्हणजेच रामजींमुळे. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत ठरला यात तीळ मात्रही शंका नाही. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी BA, MA, MSc, डॉक्टर ऑफ सायन्स, PhD, D.Litt अशा अनेक पदव्या संपादन केल्या. होता जातीने महार, ठेवी भीमाला दूर दूर. होता जातीने महार, ठेवी भीमाला दूर दूर. राही भीमराव माझा, उभा शाळेच्या बाहेर. राही भीमराव माझा, उभा शाळेच्या बाहेर. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे मौलिक विचार त्यांनी सांगितले. माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल असे त्यांचे मत होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला. भर उन्हात बाबासाहेब पनवेल रोडवरून आपल्या सोबती गडकरी सोबत जात असताना त्यांना तहान लागली असता तेथे त्यांना पिण्यास पाणी मिळाले नाही. तेव्हा त्यांचे अनुयायी लाकूड तोड्या सोनबा नावाचा व्यक्तीने हे ऐकले व तो घरी जाऊन पाणी घेऊन आला. परंतु तेव्हापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेथून निघून गेले होते. परंतु सोनबाने आशा सोडली नाही, धीर सोडला नाही. ते मरेपर्यंत पाण्याचा माठ घेऊन वाट बघत होता. तेव्हा हे पाणी आणिले मी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी, हे घोटभर जाओ पिऊनी, हे पाणी आणिले मी. बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पाणवठ्यावर पाणी भरण्याचा आणि पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्यापैकी एक होते महाड येथील चौदार तळे. तेथील स्पृश्य लोक अस्पृश्यांना पाणी भरू देत नव्हते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांनी सर्वप्रथम पाणी उंजळीने पिले.
त्यानंतर अनुयायांनी चवदार तळ्याचे पाणी पिले. या माझ्या दलित बांधवांनो, या माझ्या दलित बांधवांनो, रंजल्यानो आणि गांजल्यानो, देईल तुम्हाला करून मी खुले, काळा राम मंदिर चवदारचे तडे, काळा राम मंदिर चवदारचे तडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असे मत होते की दलितांच्या सर्व समस्या मनस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत. म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी आंबेडकरांनी मनस्मृती या ग्रंथाचे दहन केले. भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. अशा या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपण सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळात समोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणाला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. असा भीम माझा गुणवान होता, तू प्रज्ञापुत्र शिलाचा शिलवान होतास, कित्येक खंड काव्य लिहावेत इतका तू महान होतास, तू पाणी होतास, तू आग होतास, तू दलितांची जाग होतास, दलितांच्या उद्धारासाठी तू अर्पिले प्राण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या स्मृतीस आमचे कोटी कोटी प्रणाम, आमचे कोटी कोटी प्रणाम. तिरंग्यावरती अशोक चक्र अटळ ठेवलंय र, तिरंग्यावरती अशोक चक्र अटळ ठेवलंय र, पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिहिलंय र, पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिहिलंय र, पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिहिलंय र. जय भीम.